सो मी जेव्हा तुमच्याबद्दल जेव्हा अभ्यास करत होतो, मला माहिती नव्हतं की आपल्या शिवसेना पक्षाचे गोपाळजी लांडगे जे आहेत, ते तुमचे काका आहेत. सो मला असं क्युरिओसिटी वाटली, की अरे चलो आम्ही महाराष्ट्रात फक्त वरच्या नेत्यांचे काका-पुतणे ऐकत आलो होतो. आता मला पण काहीतरी विचारायला मिळणार आहे. सो तुमचं नातं कसं आहे काका-पुतण्यांचं? कारण दोघं पण राजकारणात आहात आणि सेम विचारसरणीचे पक्ष थोडे बहुत असतील, तर काय कसं आहे नातं तुमचं? पक्ष वेगळा असला तरी नातं हे काका-पुतण्याचंच आहे आणि विचार वेगळे असले तरी मतभेद आमच्यामध्ये कुठलाही नाही. कधीही काही गोष्ट लागली तरी मी काकांना आवर्जून फोन करतो आणि काका हे पहिले माझ्या मदतीला धावून येतात. म्हणजे आमचं नातं हे राजकारणाच्या पलीकडे आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं आहे. असा एखादा किस्सा राजकारणाला घेऊन दोघांचा? राजकारणाचं तर सर्वात पहिले फॅमिलीचा विषय. मी 2020ला खूप आजारी होतो. माझ्या काकांनी प्रत्येक 1-1 तासाने माझ्या घरी फोन करून विचारणा केली, "गणेशला काय झालंय? गणेश काय झालंय?" डॉक्टरांशी संवाद साधलाय त्यांनी. म्हणजे हे आमचं नातं तेवढं घट्ट टिकून राहिलेलं आहे अजूनही. अजूनही.